गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, ट्रम्प म्हणजे नक्की काय व्यक्ती आहेत हे कधीच कोणाला समजत नाही. ते कधी काय स्टेटमेंट करतील काही सांगता येत नाही. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये एकच इंडिकेटर काम करतोय, फक्त ट्रम्प इंडिकेटर. ना कुठलं प्राइस ॲक्शन, ना कुठलं टेक्निकल ॲनालिसिस, ना कुठलं फंडामेंटल ॲनालिसिस, काही काम करत नाही. तर आता झालं आहे काय, तर काल रात्री आपलं मार्केट बंद झाल्यानंतर ट्रम्प यांचं दाओसमध्ये एक फोरममध्ये त्यांचं काय आपण म्हणू शकतो भाषण होतं. त्यामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या एवढ्या महत्त्वाच्या होत्या आणि त्यानं ज्या पूर्ण जगावरती इम्पॅक्ट केलेला आहे. आता तेव्हा US मार्केट चालू होतं. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी अनाऊन्स केलं की मी कुठल्याही प्रकारचं इन्व्हेजन हे ग्रीनलँडमध्ये करणार नाही आहे. इन्व्हेजन इन द सेन्स ते म्हणत आहेत की मिलिटरी ॲक्शन करणार नाही आहे. त्यामुळे काय झालं की तिथे मार्केट वर गेलं, परंतु पुन्हा एकदा जबरदस्त सेलिंग प्रेशर आलं. मार्केट पुन्हा त्याच लेवलला आलं, म्हणजे US मार्केट. आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एक स्टेटमेंट केलं की जे काही युरोपवरती आम्ही टॅरिफ्स लावणार होतो तर ते आम्ही नाही लावणार. आम्ही बोलून चालून ह्या गोष्टी सेटल करू. ह्या गोष्टी हीच गोष्ट फार महत्त्वाची ठरली आणि त्यामुळे जे US मार्केट आहे ते ऑलमोस्ट 1.5-2% आसपास ग्रीनमध्ये क्लोज झालं. टोटल मूव जर पाहिला तर ऑलमोस्ट 5 ते 6% मूवमेंट आहे कालचं फक्त एका दिवसाचं US मार्केटमधलं. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता, आपल्याकडे जर सिंगल डिरेक्शन मार्केट अर्धा ते 1% जरी खालीवर झालं तरी लोक पॅनिक होतात. तिथे एकाच दिवसामध्ये 5-5, 6-6% मूवमेंट होत असतं. त्यामुळे US मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी खूप प्रोफेशनल ट्रेडर पाहिजे, कुणाचंही काम नाही आहे, लक्षात घ्या. आता जर आपण आजचा ग्लोबल मोमेंटम पाहिला तर ग्लोबल मोमेंटम हा एकदम पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे युरोपियन आणि एशियन मार्केट्ससुद्धा ग्रीनमध्ये आहेत आणि गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 180 ते 200 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. आता एवढा गॅपअप ओपन होण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, परंतु आता हे पाहणं जास्त गरजेचं आहे की तो गॅपअप सस्टेन होईल का. कारण आता 1 फेब्रुवारीला आले बजेट आणि बजेट येत चालले जवळ. त्यामुळे साहजिकच आहे की मार्केटमध्ये विक्स जो आहे व्हॉलॅटिलिटी इंडेक्स तो 14च्या आसपास गेला आहे. त्यामुळे आता मार्केटमध्ये मोठे मोठे मुवमेंट्स यायला सुरुवात होईल आणि आजपासून तुम्हाला ते दिसेल सुद्धा. त्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर इंडिया स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर असं नाही आहे की एवढा मोठा गॅपअप झाल्यानंतर मार्केट इमिजिएट 26,000ला वगैरे जाईल, बिलकुल नाही. परंतु मार्केटमध्ये आपल्याला दोन्ही बाजूला डिरेक्शन किंवा मुवमेंट जे आहे तर ते पाहायला मिळेल, डाऊन साईडसुद्धा अपसाईडसुद्धा. जोपर्यंत बजेट येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची सर्टनिटी नाही आहे. त्यामुळे जरी एवढा मोठा गॅपअप होत असला तरी तो सेलिंगसाठीच यूज केला जाईल, कारण तो फर्स्ट गॅपअप आहे. त्यामुळे सेलिंगसाठी 100% तो यूज होईल. त्यामुळे जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर साहजिकच आहे, हायर साईडला 25,500, डाऊन साईडला 25,000, या दोन लेवलला आपल्याला खूप जास्त कॉल आणि पुट रायटिंग पाहायला मिळतं. त्यामुळे मार्केट मोस्टली याच्या दरम्यानच राहण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. एवढ्या इझिली मार्केट टेकआउट करणार नाही, लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या, पॉलिटिकल गोष्टी, तर ठीकठाक आहेत. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा काल ट्रम्पने हे स्टेटमेंट दिलं त्यानंतर सिल्वर आणि गोल्ड दोन्हींमध्ये क्रॅश लाईक सिच्युएशन पाहायला मिळालेली आहे. गोल्डसुद्धा साधारण आपण काय म्हणू शकतो एक 4-5 हजार रुपये तरी एकदमच पडलेला आहे. त्यामुळे अजून जास्त पूर्ण दिवसभरामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला प्राईज ॲक्शन पाहायला मिळेल आणि गोल्डमध्ये एक शॉर्ट टर्म टॉप झाला आहे का असं आपण म्हणू शकतो. तर पाहावं लागेल की काय होतं ते. आता एवढं होऊनही काल FISने सेलिंगच केलं होतं, परंतु सेलिंगचं क्वांटम मात्र त्यांचं कमी झालं होतं. ऑलमोस्ट 1,1200 कोटींच्या आसपास सेलिंग केलं होतं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सने नो डाऊट बाईंगच केलं होतं. त्यामुळे आजचा दिवस जरी चांगला असला तरी तो आपण काय म्हणतो BTSC ट्रेडर्ससाठी फार चांगला आहे असं आपण म्हणू शकतो. ज्यांनी कालच बाईंग केलं आहे त्यांना आज सेलिंगसाठी अपॉर्च्युनिटी आहे. परंतु जर आपण म्हटलं की याच्यामध्ये कन्सिस्टंट बाईंग होईल तर ते पॉसिबल नाही. मार्केटमध्ये बेस बनायला हवा, जो बेस हायर साईडला 25,500, डाऊन साईडला 25,000 या ठिकाणी बनेल.
आणि मग त्यानंतर हळूहळू मार्केट जे आहे तर ते वरच्या बाजूला जायला सुरुवात करेल. आणि जर बजेटमध्ये काही गुड न्यूज आली जी मार्केटशी रिलेटेड असेल तर मग मात्र आपल्याला अचानक एक हायर साईडला मोठं मुवमेंट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर मग पाहूयात काय होतं ते. परंतु होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.